आणि भारतीय जनता पक्षाचा विजय झाला। महाराष्ट्रात 76 लाख मतं वाढली आणि हे जे काय आहे प्रकरण महाविकास आघाडी त्यांचा पराभव झाला आणि महायुतीचा विजय झाला। हा विजय खरा नाही। बाबा आढाव आणि त्यांच्यासह असंख्य लोक आंदोलनामध्ये उतरलेले आहेत। हळूहळू महाराष्ट्र त्यात सहभागी होईल। या राज्यातली लोकशाही धोक्यात आहे। या राज्यातली समाज व्यवस्था धोक्यात आहे। या राज्यामधली निवडणूक यंत्रणा ही भ्रष्ट झालेली आहे आणि 95 वर्षाचे बाबा आढाव हे पुण्यामध्ये गेल्या 2 दिवसापासून आत्मक्लेश आंदोलन करतात। आज मला असं वाटतं माननीय शरद पवार साहेब त्यांना भेटायला चालले, इतरही नेते दिल्लीतून जातील, पण हे चित्र अत्यंत गंभीर आहे, महाराष्ट्राला कलंक लावणार आहे। राऊत साहेब, देवेंद्र फडणवीस यांचं नाव मुख्यमंत्रीपदासाठी नक्की झालंय। 5 तारखेला आझाद मैदानात शपथविधी होतो आहे अशी ही माहिती समोर येते।